नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण श्री संत परमपूज्य बाळूमामा यांच्याबद्दल आपण आज एक सत्य घटना सांगणार आहोत, जी त्यांचेच प्रिय भक्त आदमापूरवरून आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे। तर बघा मित्रांनो, बाळूमामा यांचा महिमा त्या काळी अपरंपार झाला होता। जेव्हा लोकांनाही समजलं होतं बाळूमामा हे साक्षात देवाचाच अवतार आहे, तेव्हा आजूबाजूच्या गावातून खूप अशी भीड जमा झाली होती बाळूमामांच्या दर्शनासाठी असेल किंवा बाळूमामांनी आपल्यासाठी काहीतरी करावं, आपल्या डोक्यावरतीही हात ठेवावा आणि त्यांच्या छायेमध्ये किंवा अन्नछत्रेमध्ये आपलंही कुठेतरी भलं व्हावं, आपलीही संकटे हरावीत म्हणून खूप लोक लांब लांबहून लोक संत बाळूमामा यांच्या चरणस्पर्शासाठी येत होते। आणि बाळूमामाही प्रत्येकाचं दुःख हरण करत होते। प्रत्येकाला ते संत बाळूमामा देखील जसं आपलं श्रम असेल, जशी आपली वागणूक असेल, त्या पद्धतीने आपल्याला ते फळं देत असत। त्यामुळे अशी ही बाळूमामांची तेव्हा प्रचिती सगळीकडे चालू होती। तर अशामध्ये एक 4 गावं सोडून एका गावामध्ये खूप मोठा दुष्काळ पडलेला होता। गावामध्ये एवढी हालाकीचं जीवन झालं होतं की अन्न पाण्यामुळे जनावरं मरू लागली होती। पाणी नाही तर अन्न पण जनावरांना कुठून येणार ना। त्यामुळे 2 वर्ष झालं पिकं नाही, गावकरीही खूप आत्महत्या करू लागले होते। काही लोक असे होते जे गाव सोडून निघून जात होते, ज्यांची लोकं शहरामध्ये वगैरे होते ते गावावरच्या माणसांना तिकडे बोलवत होती। पण अशामध्ये ज्या लोकांची खेतीबाडीवरती जीवन आहे किंवा जे लोक गावाकडेच राहिलेले आहेत पहिल्यापासून, अशांच्या जीवनामध्ये खूप अंधकार व्हायला लागलेला होता। अशांना गाव सोडून जाण्याचा किंवा फाशी घेऊन मरण्याचा देखील त्यांच्याकडे पर्याय शिल्लक राहिला नव्हता। कारण आपल्या मागे आपली छोटी छोटी लहान मुलं आहेत, ते कोणाकडे जाणार, त्यांचं काय होणार, या विचाराने या चिंतेत ते लोक दिवस काढत होते। तर असंच एक दिवस त्यांच्या कानावरती श्री संत बाळूमामा यांचा विषय येतो आणि त्यांच्याही डोक्यात येतं आपण श्री संत बाळूमामा यांना एकदा भेटून यावं, ते नक्कीच आपली मदत करतील आणि आपल्या ह्या चिंतेचं ते निवारण करतील। तर ते निघाले आदमापूरला श्री संत बाळूमामा यांना भेटण्यासाठी। बाळूमामांच्या इथे ऑलरेडीच खूप गर्दी झालेली होती। अशामध्ये हे लोक जाऊन त्या गर्दीमध्ये जाऊन बसतात। बसल्यानंतर गर्दी 1, 2, 3 तास झाले तरी गर्दी काही हटायचं नाव घेत नव्हती। या लोकांना खूप काळजी वाटू लागली, आता गावाकडे परत जाणार कसं, एवढं रात्र व्हायला लागली होती। बाळूमामांची नजर त्यांच्यावरती पडते। बाळूमामांना काही कुणाच्या गोष्टी सांगायची गरज नसते, बाळूमामांना नुसतं नजर पडली तरी सगळं समजत असतं। बाळूमामांना समजलं हे लोक कशासाठी आलेले, काय आलेले आहेत आणि गर्दी एवढी आहे की त्यांचा नंबर खूप लांब आहे। बाळूमामांनी त्यांचं नाव घेऊन त्यांना उठवलं आणि बोलले, तुम्ही घरी जा, आपण उद्या सगळं काही नीट करू। एवढ्या एका शब्दावरती ते लोक घरी निघून आले। ते बोलले, आपल्याला तर घरी पाठवून दिलं, आता काय होणार, आता परत कुठल्या तोंडाने आपण बाळूमामाकडे जाणार, आणि जर बाळूमामांनी आपली नाहीच मदत केली तर आपण असंच जीवन जगणार। या चिंतेत काळजीमध्ये ते गावाकडे निघून जातात। दुसऱ्या दिवशी सकाळी 10-11च्या टायमिंगला बाळूमामा त्यांच्या गावामध्ये येतात। गावामध्ये आल्यानंतर गावकऱ्यांना कुठेतरी बाळूमामांच्याकडे बघून एक आशा तयार होते की आता कुठेतरी आपलं चांगलं होऊ शकतं। सगळे बाळूमामाच्या पाया पडायला लागतात, बाळूमामांच्याकडे रडून गाराणं गायला लागतात की आमचं कल्याण करा, आमची मुलं बाळं उपाशी आहेत, बघा खूप हालाकीचे आम्ही जीवन जगत आहोत। अशामुळे त्यांच्याच गावाला एक बाजूला डोंगर होता, त्या डोंगरावरती गणपती बाप्पांचं मंदिर होतं आणि तिथून अख्खा गाव दिसत होता बाळूमामांना। अशा डोंगरावरती बाळूमामा जातात आणि ते तिथून हात वर करून मेघराजाला बोलतात, हे मेघराजा, अशी काय चुकी या लोकांनी केली की तू एवढा त्यांच्यावरती नाराज झाला आहेस, बस कर आता, तुझे या लोकांवरती कृपादृष्टी होऊ देत आणि पाणी गरजू दे। आणि काय आश्चर्य, थोड्याच मिनिटात तिथं एवढी थंड हवा व्हायला लागली, गरगर गरगर ढग वाजायला लागले, गडगड गडगड असा आवाज यायला लागला। पांढऱ्या ढगात कधी काळे ढग आले पापणी लावण्यास कळलं देखील नाही आणि एवढा काळाकुट्ट अंधार भरल्यासारखं झालं, विजा चमकायला लागल्या आणि क्षणार्धात पाऊस धो 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 यायला लागल्या। सगळे लोक आनंदाने खुश झाले आणि बाळूमामांचा जय जयकार करायला लागले। तर तुम्ही देखील बोला, श्री संत परमपूज्य बाळूमामा यांच्या नावानं चांग भलं, बाळूमामा यांच्या नावानं चांग भलं। तर मित्रांनो, आजची कशी वाटली ही तुम्हाला माझी कथा
ती मला नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.